राजकारण टिकतं ते सगळं विकासाच्या ह्याच्यावरती टिकतं. कारण राजकारण ना जातीचं टिकणार आहे ना धर्माचं किंवा अशा पद्धतीचं कुठलं राजकारण नाही टिकणार की म्हणजे मी 24 तास काम करतच बसतो दुसरं काय. भाऊ मला आता तर नाही नाही आ- आता ती कारखान्याचा व्याप होता ती बी आता भाऊ मी कमी केलाय. ही निवडणूक होऊ द्या, मी तुम्हाला 2 वर्षात ह्यातला एक सुद्धा विषय ठेवत नाही. 2 बजेटमध्ये ह्यातले सगळे विषय तुमचे संपवून देतो. सिंगल सुद्धा ह्यातला विषय कुठला ठेवणार नाही. मध्यंतरी अजितदादाला आणून शासनाचे 300 पावणे 300 कोटी रुपयाचे शासनाचा हिस्सा होता. ते महापालिकेतले बैठक घ्यायला लावून त्या ठिकाणी आपण ते मंजूर करायला लावले. 78 कोटी द्यायला लावले. बवडा आपलं उसापुरतं वाहन आपल्या ह्याच्यापुरतं लोकांची अडचण होऊन तेवढा आपला पार्ट त्याच्यामध्ये ठेवून दिलाय. मॅनेजमेंट सगळी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असा. शेअरच्या बाबतीत सुद्धा कोणी काही म्हणलं तरी कोणाला काढायचे असतील तर काढा, ठेवायचे असतील तर ठेवा. माझं कुठलंही त्याच्यामध्ये दुमत नाही. शेअर्स असतील तर उसाला म्हणजे ती जबाबदारी माझीच आहे शेवटी. त्यामुळं आता ही सगळी नवीन मंडळी त्याच्यामध्ये यायला लागलीत की त्यांचे वेगवेगळे दुसरे 4 पैसे 4 धंदे असणारी मंडळी यायला लागलीत. आणि ह्यातला आता सिंगल कारखानदार टिकल अशी परिस्थिती भाऊ राहिलेली नाही. सरकारनं पण FRP तुमच्या 4 वेळा वाढवली आणि MSP मात्र 200 रुपयानं, हा 200 रुपयानं वाढवली. त्याच्यामुळे ही आर्थिक गणितच जर जुळना तर त्या उगीच्या उगी लोकांचे पैसे राहणं, वाहनवाल्याचे राहणे, ऊसवाल्याचे राहणं, लोकांच्या उद्या एवढे मोठे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी त्यांचे पगारी बरं शेवटी ती तळतळाट घेऊन तरी काय करणार आहे. बाकीचे जे काय विषय असतील उद्या निवडून आल्यानंतर तर ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एवढाच तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. 2 आमदार एका घरातले 2 मतदारसंघामध्ये हे इतिहासात पहिल्यांदा घडलं भाऊ. हे विधानसभा स्थापन झाल्यापासून शक्य 2 भाऊ कधीच विधानसभेच्या एका सभागृहामध्ये नव्हते. विलासरावांची 2 मुलं आली पण त्यांची आता मुख्यमंत्र्यांची ती मुलं होती. आणि असं स्टेबल झालं की सरकार पडलं पुन्हा. तुम्ही बघितलं असेल की दादानी मी कधी मत जातीपातीवरती आम्ही कधी मतं मागितली नाही किंवा ठीक आहे भाऊंची पुण्याई मिळाली ती दादांना मिळाली. होय हो भाऊ, घरात एक जणाला पुण्याई मिळते. होय. उद्याच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या गाव भेटीच्या दरम्यान म्हैसगावमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आदरणीय वामनभाऊ, पंचायत समितीचे सदस्य सुरेश बागल, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव बागल सर, या निमित्तानं उपस्थित असलेले सतीश गोडगे, दासू पाटील, आप्पा उबाळे, राजाभाऊ चौधरी, संतोष अनबुले, पंडित पाटील, धनंजय मोरे, वसंत उबाळे, लक्ष्मण पाटील, आबा खारे, तुकाराम जगताप, पंडित खारे, बापू जगताप, हर्षल बागल, रघु खारे, मिठू उबाळे, छगन जगताप, बंडू देशमुख, कालिदास जगताप, सिद्धू वसेकर, नारायण खारे, अनिल पवार, कमाल शेख, बंडू पठाण, भारत चांदणे, प्रकाश कांबळे, धनु राजपूत, सचिन सातो, विनोद पाटील, या निमित्तानं गावातले आपले सगळेच आजी माजी पदाधिकारी, सगळ्याच समाजाचे नेते मंडळी, या निमित्तानं उपस्थित असलेली गावातली वडीलधारी ग्रामस्थ बंधू, तरुण मित्र, पत्रकार बंधू, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आल्यानंतर सर्व ग्रामस्थ कामाचे दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल प्रथमतः सगळ्या ग्रामस्थांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळ्या मंडळींनी शिंदे कुटुंबियाच्या माग बहुंपासूनची ही परंपरा आपली चालवली. दादाच्या 95च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 95 ते 9 पर्यंत हा सगळा भाग दादांकडे माड्याला होता. आणि त्याही वेळेस मी 2014ची ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लढवायचा निर्णय घेतला आणि तसा तो निर्णय आपला अचानकपणे झालता. होय भाऊ,
काय अगोदर ठरलं नाही, चर्चा नाही, काय नाही. 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये झालं. आणि 14च्या निवडणुकीला अचानकपणे असून सुद्धा पण तुम्ही सगळ्या मंडळींनी 36 गावातल्या आपला झाला तो गोंधळ चिन्हामध्ये झाला. आपल्याला मतं नाही ती कमी पडली. मतं 36 गावात आपलं 59 पोलिंग होऊन सुद्धा आपल्याला 37,000 बहुमत पडली होती. आणि त्या कुकरच्या गोंधळामुळे जवळजवळ 2300 मतं आपलीच गेली. मला वाटतं इथलेच बुथवरचे 65 का 265 मतं त्या चिन्हाच्या गोंधळ झाला. आणि त्यामुळं थोडक्या मतामध्ये 2014ला आपल्याला पराभव पत्करावा लागला. पुढे जाऊन आपण 19ला पुन्हा ही निवडणूक लढवली आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती तुम्ही बघितलं की करमाळा तालुक्यात आपल्याला 39 पडली, पण आपल्याकडे जवळजवळ 42,000 मतं त्या ठिकाणी पडली आणि आपल्याला त्या ठिकाणी विजय संपादन करता आला. सुदैवानं भाऊ आपल्याला ही संधी मिळाली. आणि तुम्ही बघितलं असेल की बाबा अशा प्रकारची पंचवार्षिक कधी कोणाच्याच वाटण्याला आली नाही, म्हणजे वाट्यालाच आली नाही कधी. आपल्याला 2 आमदार एका घरातले 2 मतदारसंघामध्ये हे इतिहासात पहिल्यांदा घडलं भाऊ. म्हणजे विधानसभा स्थापन झाल्यापासून शक्य 2 भाऊ कधीच विधानसभेच्या एका सभागृहामध्ये नव्हते, पण ते माढा तालुक्यानं करून दाखवलं. कारण विलासरावांची 2 मुलं आली, पण त्यांची आता मुख्यमंत्र्यांची ती मुलं होती. त्यांची पण यावेळेस 2 भाऊ आली, पण आपली माढा तालुक्यामुळं आपल्या ती पण महाराष्ट्रातलं रेकॉर्ड करायची संधी खरी तुम्ही सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी निर्माण केली. पण दुर्दैवानं काय झालं की कोविडचं संकट आलं, त्यात पुन्हा सरकार अस्थिर होणं, कोविडच्या संकटामुळे पुन्हा आर्थिक स्टेबल व्हायला सरकारला 1 वर्षभर लागलं जवळजवळ. हे कोविड संपून सुद्धा पुन्हा आर्थिक दृष्ट्या सरकार स्टेबल व्हायला उशीर झाला थोडा. आणि असं स्टेबल झालं की सरकार पडलं पुन्हा. तर अशा पद्धतीनं ही पंचवार्षिक तशा वेगळ्याच पद्धतीची झाली, विधानसभेच्या इतिहासामध्ये वेगळ्याच पद्धतीची झाली. तरी सुद्धा सुदैवानं आपल्याला आपण अपक्ष असल्यामुळं या तालुक्याच्या विकासासाठी जे महत्वाचे विषय होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला त्यात, मी म्हणणार नाही की 100% सगळीच कामं, शेवटी ही विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कारण कसं होतं की पाणी आलं की वीज लागते, वीज आली की रस्ते लागते, रस्ते लागले की पुन्हा पिकं आली की त्याची विक्री व्यवस्था लागते, कारखानदारी लागते. ह्या सगळ्या सायकल सातत्यानं चालत राहणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं जे संधी जिथं जिथं आपल्याला मिळते तर तिथं तिथं आपण तो प्रयत्न करतो. आणि त्या अनुषंगानं मग या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचा आपल्याला विकासाच्या बाबतीत, बरं आपण तुम्ही बघितलं असेल की दादानी मी कधी जातीपातीवरती आम्ही कधी मतं मागितली नाही, किंवा ठीक आहे भाऊंची पुण्याई मिळाली ती दादांना मिळाली. होय हो भाऊ, घरात 1 जणाला पुण्याई मिळते. मग ती भाऊंची पुण्याई, पण पुण्याई बी एकदाच मिळती भाऊ, पुन्हा जे त्यालाच राबावं लागतं. म्हणजे भाऊंची दादाला मिळली, पण पुन्हा दादाला सिद्ध व्हावं लागलं. हा, कारण पुण्यावरती एकदा हे होत. पण आणि राजकारण टिकतं ते, राजकारण टिकतं ते सगळं विकासाच्या ह्याच्यावरती टिकतं. कारण राजकारण ना जातीचं टिकणार आहे, ना धर्माचं किंवा अशा पद्धतीचं कुठलं राजकारण नाही टिकणार. राजकारण टिकणार आहे ते विकासाचं टिकणार आहे. कारण शेवटी लोकांच्या गरजा, लोकांच्या सुधारणा, म्हणजे विकास म्हणजे काय म्हणायचं बाबा, लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती फरक पडत जातोय ह्याला विकास म्हणायचं. आणि त्या दृष्टीनं दादा असतील, मी असेल, तुम्ही बघितलं असेल की निवडणूक एकदा आपली संपली की कधीच आपण कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे राजकारण न करता समाजकारण, सामाजिक कारणामध्ये आपण जास्त वेळ घालवतो. तुम्ही सगळी मंडळी बघता की बाबा राजकारणापुरतं मर्यादित आपण ठेवून कुठल्या टोकाच्या ह्याच्यामध्ये न जाता एक विकासाच्या बाबतीत, आणि एखाद्याचं भलं करताना उशीर होईल
पण वाईट करायची भूमिका कधी कुणीच दादा असतील आम्ही असेल कधीच घेत नाही. आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही सगळे करता मंडळी, त्यामुळं भरभरून मतं तुम्ही देता. नाहीतर मला सांगा कुठल्या मतदारसंघामध्ये अशी गाव आहेत भाऊ की म्हणजे आमदार 51% पुढं मतं घेतो, असे फार थोडे मतदारसंघ आहेत म्हणजे 51% पुढे घेतो. मग तुम्ही इथं आता 36 गावात सुद्धा 70 80 मतं देता. दादांना माढा तालुक्यातली मंडळी 75 78% मतं देते. हे शेवटी कामाशिवाय होत नाही. म्हणजे हे काय नुसतं लाटेवरती होणं पार्ट वेगळा, पण शेवटी त्याच्यामध्ये विकासालाच महत्व दिलं जातं. त्या अनुषंगानं आपल्याकडे आता हे सगळे तरी प्रश्न आपण जसे निर्माण होते तसे तसे सोडवत जातो. तुम्ही ज्या ज्या अडचणी सांगता त्या सातत्यानं सोडवायचा प्रयत्न आपण करतच असतो. पण आता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न तुम्ही बघताय की बाबा त्या दृष्टीनं आता पुढची कामं भाऊ आपल्याला करावे लागतील. कारण हे आपले बंधाऱ्याचे विषय आहेत. उजनीचं पाणी मे मध्ये साधारण मे 5 तारखेच्या दरम्यानच संपतं. त्याच्यामुळं नदीवरती परिणाम होतो. पाऊस काळ जर सतत काय 10 वर्ष आपल्याकडे पाऊस काळ सारखाच नसतो. आणि आपला जिल्हा तसा रब्बीचा जिल्हा असल्यामुळं सुरुवातीचा पाऊस आपल्याकडं अनेक वर्षे पडत नाही, कधी 2-2 3-3 वर्ष पडत नाही. आणि त्यामुळं काय काय वेळेस बघितलं आपण जून जुलैमध्ये सुद्धा ऊस जळलेले आपण बघतो. बोगद्यावरचे असतील, सिनेवरचे असतील. आणि त्या दृष्टीनं आपल्याला पुढे जाऊन भाऊ आता ही कामं करावी लागतील. म्हणजे बोगद्याच्या लोकांसाठी असेल, लोकांसाठी असेल. आता ते आपण बॅरेजेस जे म्हणतो आपण, नाही आपल्यासाठी त्यासाठी कसं आहे त्याच्या नाही आपण बॅरेजेसचा आठवतच नाही. कारण बॅरेजेस आपला आता म्हणजे कुठलं आपलं पावसाळ्यामध्ये आता ही कसं मॅन्युअली आपण गेट सगळे असते, त्याच्यामुळं रिस्क घेत आणि पाऊस काय पडल कधी पडणार नाही आपल्या हातातली गणित नाही ती. आता 15 ऑक्टोबर तारीख होती. आता 15 ऑक्टोबर नंतर सीनेवरती गेट टाकली. पलीकडे गेट त्या दिवशी लोकांनी तरडगाव बंधाऱ्याची संगोबा बंधाऱ्याची टाकून ठेवली. आता पाऊस तर संपला म्हणली आणि त्या दिवशी 2 दिवस एका रात्रीचा पाऊस झाला. ते बंधारा फुटायचं साईडनं वगळलं ना. काल पुन्हा दरवाजे गडबडीनं काढून घ्यायची पाळी आली. म्हणजे जी ही नैसर्गिक परिस्थिती त्याच्यावरती आपल्याला मॅन्युअली हे खेळत राहणं काही शक्य नाही पुढं. आणि त्यामुळे हे गेट ऑटोमॅटिक जर केली का नाही भाऊ तर आपल्या पाण्याच्या पाळ्या पण वाचतात. म्हणजे आता उजनीच्या सुद्धा पाण्यावरती आपण काय करतोय की बाबा दादाच्या मागे लागून आपण दादा कसल्याही परिस्थितीमध्ये सोलापूरवाल्याला पाईपलाईन मधनं पाणी द्या म्हणून आपण 2-4 वर्षापासून सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतोय. मध्यंतरी दादाला आणून शासनाचे पावणे 300 कोटी रुपयाचे शासनाचा हिस्सा होता. ते महापालिकेतले बैठक घ्यायला लावून त्या ठिकाणी आपण ते मंजूर करायला लावले. 78 कोटी द्यायला लावले. भाऊ आता ती पाईपलाईन सगळी संपत आली. आता टिंबरुणीपाशी टेस्टिंग सगळ्या चालू झालेत. म्हणजे पाईपाचे पाणी भरून टेस्टिंग सुरू झालेत. मार्च पर्यंत किंवा पुढच्या ह्याच्यापर्यंत एप्रिल मे पर्यंत ती पाईपलाईन चालू होईल अशी परिस्थिती झाली. ह्याचा दुसरा परिणाम आपल्याला चांगला काय होणार आहे की शेवटचं पाणी पिण्यासाठी सोलापूरला सोडताना 6-6, 7-7, 8-8, 10-10 TMC पाणी सोडून देत होतो आपण. आणि त्याच्यामुळे आपले लेवल तेवढ्या 10 दिवसातच खाली येत होत्या ना. 8-10 दिवसातच दणका बसत होता. आता ते जर पाणी नदीला सोडत असताना सोलापूरचं पाणी उन्हाळ्यातले म्हणजे 2 पाळ्या किंवा 4 पाळ्या टोटलच आता काही विषयच येणार नाही. तर त्याच्यामध्ये आपले दिवस नक्कीच वाढतील. मी एंड पर्यंत धरण पुन्हा आपल्याला पाणी वाचल. खालच्या बाजूला आपण ऑटोमॅटिक गेट केली की पावसाळ्यातलं पाणी आपल्याला सोडून द्यायची जी पाळी येते आता. म्हणजे कसं होतं की जून आला की गेट सगळे काढून घेतो. म्हणजे समजा उन्हाळ्यातलं थोडं पाणी आपल्याकडे शिल्लक असेल तर ते बी खाली निघून जातं. दुसरा पार्ट असा होतो की इकडे पाऊस पडत असताना गेट टाकू शकत नाही. आणि 15 ऑक्टोबरला ज्यावेळेस आपण टाकतो तेव्हा पाऊस बंद झालेला असतो. म्हणजे ते पाणी मिळत नाही आपल्याला लवकर. पण ते पाणी जर ऑटोमॅटिक गेटमुळं आहे ही लेवल आपली पावसाळा असू नाही तर
पावसाळा संपल्यावर असो, ती लेवल जर एक साधारण राहिली तर आपला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ही पाणी पुरते ते आपल्याला. म्हणजे उजनीची मागणी आपल्याला जानेवारी फेब्रुवारीतच करायची वेळ येते, जे आपण डिसेंबर मध्ये करतोय. म्हणजे त्यातनंही आपल्याला 5 7 8 10 दिवसाचा रिलीफ मिळू शकतो. आणि ह्या गोष्टी आता भविष्य काळामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण करू. आपण जी सांगितलेली कामं आहेत आता ही विशेषतः बाग झाल्यामुळं आपला रस्त्याचे मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. आता ज्या सगळ्या रस्त्याच्या मागण्या केल्या, पुढच्या दृष्टीनं ज्या विकासाच्या मागण्या केल्या, ही निवडणूक होऊ द्या, मी तुम्हाला 2 वर्षात ह्यातला एक सुद्धा विषय ठेवत नाही. दोन बजेटमध्ये ह्यातले सगळे विषय तुमचे संपवून देतो. सिंगल सुद्धा ह्यातला विषय कुठला ठेवणार नाही, हे या निमित्तानं सांगतो. तुम्ही तर सगळ्या मंडळींनी देवी आता या ठिकाणी देवीचे मंदिराचं कामात सांगितलं, तर ते पुढच्या काळामध्ये आपण पूर्ण करू. MSCBचे काय प्रश्न असतील ऍडिशनल डीपीचे, तेही आपण पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही निश्चिंत असा. म्हणजे शेवटी मला तुम्ही बघितलं की म्हणजे मी 24 तास काम करतच बसतो, दुसरं काय भाऊ मला आता तर नाही. आता ती कारखान्याचा व्याप होता ती बी आता भाऊ मी कमी केलाय. थोडं आपलं उसापुरतं वाहन आपल्या ह्याच्यापुरतं लोकांची अडचण होऊन तेवढा आपला पार्ट त्याच्यामध्ये ठेवून दिलाय. मॅनेजमेंट सगळी त्यांच्याकडे दिलेली आहे. त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असा. शेअरच्या बाबतीत सुद्धा कोणी काही म्हणलं तरी, कोणाला काढायचे असतील तर काढा, ठेवायचे असतील तर ठेवा, माझं कुठलंही त्याच्यामध्ये दुमत नाही. शेअर्स असतील तर उसाला म्हणजे ती जबाबदारी माझीच आहे शेवटी. त्यामुळं असं काय समजायचं कारण नाही. फक्त ह्या सगळ्या व्यापामुळे आपण ती जबाबदारी डोक्यावरची कमी केली. आणि दुसरा पार्ट म्हणजे साखर कारखानदारी हाच विषय इतका अडचणीचा आता व्हायला लागलाय की ते चालवणंच इतकं जिकरीचं झालंय. त्यामुळं आपल्यासारख्याची ती म्हणजे आता म्हणजे आर्थिक दृष्ट्या किती आपण सक्षम आहोत त्याच्यावरती हे सगळं. आता ही सगळी नवीन मंडळी त्याच्यामध्ये यायला लागलीत की त्यांचे वेगवेगळे दुसरे 4 पैसे 4 धंदे असणारी मंडळी यायला लागलीत. आणि ह्यातला आता सिंगल कारखानदार टिकल अशी परिस्थिती भाऊ राहिलेली नाही. नाही. आता भाऊ कसं झालंय की सरकारनं पण FRP तुमचे 4 वेळा वाढवली आणि MSP मात्र 200 रुपयानं 200 रुपयानं वाढवली. त्याच्यामुळे ही आर्थिक गणितच जर जुळना तर ते उगीच्या उगी लोकांचे पैसे राहणं, वाहनवाल्याचे राहणे, ऊसवाल्याचे राहणं, लोकांच्या उद्या एवढे मोठे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी, त्यांचे पगारी बरं शेवटी ती तळतळाट घेऊन तरी काय करणार आहे आपण. म्हणजे ह्यात सगळा व्यावहारिक दृष्ट्या आपण विचार केला आणि त्या दृष्टीनं तो निर्णय घेतलेला आहे. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये चिंता करू नका. उद्या शासनाची धोरणं बदलली, उद्या ती इंडस्ट्री थोडीफार नफ्यात चालते असं आपल्याला वाटलं तर पुन्हा आपण करू शकतो. एवढा मोठा अनुभव आपल्या पाठीशी आहेत. कुणाचं 5 पैसे बुडवलेले नाहीत, कुठल्या बँका आपण बुडवलेल्या नाहीत, कुठल्या 1 रुपयाचं कुणाचं देणं नाही. त्यामुळं पुढं भविष्यात सुद्धा आपण म्हणजे शेवटी करायचंय ते लोकांसाठी करायचंय. त्या दृष्टीनं तोही मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितला. त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असा. बाकीचे जे काय विषय असतील उद्या निवडून आल्यानंतर तर ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, एवढाच तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. तुम्ही सगळी मंडळी उघडपणेच या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान मला द्याल असं सगळ्यांनी सांगितलं. सगळे आपापसातले मतभेद विसरून तुम्ही सगळे गट तट एका व्यासपीठावरती आला. म्हणजे तेच मी त्याबद्दलही सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की बाबा तुम्ही वेगळ्या म्हणजे गाव पातळीवरचे विषय गाव पातळीवरती ठेवले आणि वरची भूमिका विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी घेतली. तर मी कुठली भविष्य काळामध्ये माझ्याकडनं अशी चूक कुठली होणार नाही हे जी तुम्हाला म्हणजे ग्वाही देतो. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. येणाऱ्या दिवाळीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. येणारी दिवाळी आपल्याला सगळ्याला